हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर बघा, खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि एकदम असं वारं सुटलेलं आहे. तर खूप वारं सुटलंय, तुम्ही तर बघू शकता. आणि इथे बघा, आम्ही शापू टाकली होती मागच्या वेळेस, व्हिडिओमध्ये दाखवली होती शापू टाकलेली. तर आता ती शापू टिपायला आलेली बघा. त्याच्यात लय गवत पण आलेलं आहे. तर त्याच्यामुळे आता मी आलेली आहे रानात टिपायला, बाटली पाण्याची भरून. घरी इथंच आहे, पण सारखं घरी पण नाही जाऊ शकत त्याच्यामुळे. तर आता जो रानातला पोशाख आहे आपला, तर आधी तो पोशाख चढवायचा आणि त्याच्यानंतर नाही तर खुरपायला लागायचे. इथं बघा, पाऊस रात्रीच झाला त्याच्यामुळे जरा रानात यायला उशीरच झालाय. 12 वाजले तर इथं, कारण खूप वल्ल होतं आणि खुरपायला आलं नसतं वल्ल्यात, त्याच्यामुळं मग उशीर झाला यायला. तर चला, आता करायची सुरुवात. आजच सुरुवात करायची, याच्या आधी काय अजून सुरुवात केलेली नाही खुरपायला. आज पहिल्यांदा सुरुवात करायची. कोण नाहीये, मिस्टर झोपलेत आहेत, ते कामावून आले, त्याच्यामुळं माझ्याबरोबर आज कोणी नाही खुरपायला. एकटीच खुरपणार आहे. किती होते काय माहिती, मुलं गेले तर शाळेत. तर बघू आता किती होतंय किती नाही खुरपायचं. गवत खूप आहे. शापू पण पातळच उगवली आहे, जास्त दाट नाही आलेली. मापात पण नाही वाटत आहे, कारण जरा जास्तच पातळ वाटते का जास्त उगवली नाही काय माहिती. नाही, दाखवते बॅक कॅमेराने कशी आलेली ती. अशी आहे शापू. त्याच्यात शापू कमी आणि बघा गवत कसं दिसतंय. कांगरीस, गवत, लवाळा त्या साईडला दिसते जरा जास्त चांगल्याशी मापात. कपडे तर वाळायला घातलेली वाऱ्याने चाललेत का काय. वारच खूप सुटले बघा. नारळाचे ह्याचे झाड किती हलतात, लय वार आहे. इकडं ऊस पण पडलाय. आधी पहिल्या दिवस पाऊस आणि वार होतं त्यावेळेस. तर बघा, आता केलेली आहे शापू टिपायला सुरुवात. आणि शापू टिपायला काय एवढं वाटत नाही बरं का, पण जे इथं बांधाने बघा कसलं गवत असतंय कडेने, तर ती खुरपायलाच लय ताण देते बा. ही हराळीच लय झाली. नाहीतर मध्ये काय बारीक छोटस गवत आहे, त्याच्यामुळे मध्ये खुरपायला काही नाही. पण आता ही कडच खुरपायला जरा जास्त उशीर लागल. तर बघा, आता केलेली मी सुरुवात खुरपायला. तर कधी होते काय माहिती. तर तसं मी व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहे किती होतंय खुरपायचं. नंतर ना आधी आता टिपून घेणार आहे शापू. म्हणजे काही ठिकाणी खुरपणी पण म्हणतात आणि टिपणी पण म्हणतात. आमच्या इथं पण म्हणतात. मी तर कधी कधी खुरपायचं पण बोलते, कधी कधी टिपायचं पण बोलते, त्याच्यामुळं घ्या समजून. तर आता टिपायला सुरुवात केलेली आहे. किती होतंय किती नाही ते मी नंतर म्हणजे याच व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण आत्ता सध्या माझी मुलं पण शाळेत गेलेत. मोबाईलचं जे स्टँड असतं, तर ते स्टँड पण मी काय आणलेलं नाही शूट करायला. तर टिपायचं झाल्याच्या नंतरच व्हिडिओ शूट करेल. आता टिपताना काही व्हिडिओ नाही घेत, कारण मोबाईल धरायला कोणीच नाही आहे. ते जर आलं थोड्या वेळाने तर त्यांना लावेल, नाही तर मग शूट करायला. सो चला, असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आमची शापू कशी आहे ती पण सांगा कमेंट करून. म्हणजे काय झाले ना, ह्या साईडने फक्त पातळ आहे, त्या साईडने आहे मापात. मला जास्त पातळ ह्या साईडने वाटते. तर जाऊ द्या, जशी येईल तशी. आणि बाजार पण आता कसा घावते काय माहिती. एकदा तर केली होती तर त्यावेळेस तर कोथिंबीर सोडूनच दिली होती. बाजारच नव्हता, रुपया होता त्यावेळेस बघा. व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर चला, आता टिपून घेते आधी आणि मग दाखवते व्हिडिओमध्ये. आणि मग अशी खूप वारं पण सुटलं होतं आणि पावसाचं वातावरण झालं होतं. आता बघा किती कडक ऊन पडलं या. वातावरणाचं काय सांगता येत नाही, कधी कसं होईल. मग अशी पावसाचं वातावरण झालं होतं, आता ऊन पडलंय. तर काय माहिती काय होतंय. तर चला, चिखल लय लागतोय कारण पाऊस झालाय. सकाळीच पहाटेपासून पाऊस सुरूच होता. चला, आता खुरपून घेते. तर बघा फ्रेंड्स, आता दुपारचे 2 वाजलेत. इथं दिसते का बांध, किती गवत पडले. तर हा एकच वाफा खुरपायचा झालाय, कारण की
ह्या दांडा ह्यानी बांधानी गवत बघा पूर्ण बांधाचा बघा किती गवतानी नुसता पूर्ण भरत गेलेला आहे बघा. किती गवत आहे बांध. पूर्ण बांध जो आहे ना तो बघा बांध खुरपलाय पूर्ण इकडं असाच पर्यंत. आणि एक वापा म्हणजे एक वापा आणि त्याच्याबरोबर हा बांध घेऊन गेले. बांधाला खूप गावात होतं त्याच्यामुळे लय उशीर लागलाय. आणि एकटेच खुरपायला, बाकी कुणी नाही आहे खुरपायला. ते आले असते खुरपाय पण ते कामावरून आलेत आणि त्यांची झोप पण नाही झालेली त्याच्यामुळे काय आलं नाहीत. तर बघा आता एकच वापा झालेला आहे खुरपायचा. आणि आता तहान लागलेली आहे, पाणी गरम झाले. सावल्या ठेवलं होतं झाडाच्या खाली इथं पण तरी पण गरम झाले. ऊन लय येताना लय आभाळ आलं होतं, आता ऊन लय पडलंय. त्याच्या खुरपायचा तर एकच वापा झाला. हिथनं तिथून असं तिथपर्यंत कडेपर्यंत बांधच गच्च भरला होता सगळा गवताने. आणि बांधाला डचलून हात दुखायला लागलाय उजवा एवढा गवत काढून काढून. लय गवत होतं. तर आता मी जाणार आहे घरी, लय ऊन लागायला लागले. आणि असं गवताला खुरपा असं ते पुढं धरून बघा इथं फोडच यायला लागलाय, दुखायला लागलेले हात. लय दिवस झाला आता रानातली सवयच नाही राहिली कामाची. जसं ऊस म्हणजे एकदा तोडून गेलता एक खोडवाय ऊसाचा, तसं रानात आता पहिला आलेच नव्हते. ह्या रानात असायचं थोडंफार कोथिंबीर ही, पण कोथिंबीर बी एकदा बाजार नव्हता म्हणून उपटली नव्हती, ती तशीच होती, सोडून दिली होती. तेव्हापासून खूप दिवस झाले रानात आलीच नाही कसलीच. ते आता रानात एकटीला करू वाटा नाही आणि ऊन पण लय लागते. तसं तर मला एकटीलाच खुरपायचंय, लागणारच आहे खुरपाय. पण आता कसं ना लय ऊन पण झालंय, 2 वाजले तर इथं. आणि ही बांधाचं खुरपूनच नको झालंय, बांध खुरपूनच. बांधाला लय गवत होतं. त्यांनी परवा दिवशी पंपात औषध कालवून ठेवलेले, औषध मारायला बांधानी, कारण बांधानी खूप गवत झालेत. आता पाऊस होता ना एवढ्या दिवस त्याच्यामुळं, पण त्यांना काही कामामुळे झालंच नाही बांधाने गवत औषध मारायचं. बघा इकडचं पण बांधते जाळीच्या शेजारचा सगळा गवताने फुल भरलेला आहे. आता कधी मारतात काय माहिती औषध जर नाही मारलं तर मला खुरपावंच लागतं बांध. आणि बांधाचं काय लय डचलाय लागतंय, गवत निघत पण नाही. त्याच्यामध्ये मुंग्या तर एवढ्या चावल्यात ना, सगळं पाय खांजवून लाल केल्यात इथं. लय मुंग्या आहेत. ऊन पण आहे जास्त, वारं पण सुटलंय लय. वारं तुम्हाला दिसत असेल बघा का, झाड लय वारं हे सुटले. तर चला आता पाणी पिते आणि थोडा वेळ घरी जाते. सावली पडल्या येते 3-4 वाजता आता रानात, कारण आता लय मुंग्या चावत्यात उन्हाचं. ते काय होतंय, बांधाचं गवत उपटलं की त्याच्या बुडा खालून त्या गवताच्या एवढ्या बस मुंग्या निघतात लालग्या. आणि त्याच्या काही वाट पण नाही आपण गेलो, पण त्याला चावत्यात. तरी पण सगळे पायाचे हाताचे आगच व्हायला लागली ह्या उन्हामुळं, पण मुंग्या चावत्यात त्याच्यामुळं पण. तर चला आता जाते मी घरी, लय ऊन लागतंय. तसं तर आता सावली येते ऊन पडतंय, सावली येते ऊन पडतंय. बघा आल्यावर बांध कसा होता ना आता कसा दिसतोय, सगळा निर्मळ. कारण लय गवत होतं का, कसं गवत काढून टाकलेलं आहे सगळं. इकडं पण बघा एकच असा घेऊन गेली फक्त वापा. अजून लय राहिले खुरपायचं. मग बघायचं म्हणलं तर बघा काळी पाईप दिसते का, काळ्या पाईपापासून इकडं अलीकडे वापा आणि बांध घेऊन गेले जाताना. तर बघा आता आले घरी, हात कसं झाले इथं चिखलाने. जास्त चिखल नव्हता पण काय झालं सकाळ सकाळ पाऊस झाला ना त्याच्यामुळे पाच हात झाले ते. आता हँड वॉश करून घेते आणि जरा आता लेच ऊन होतं म्हणून आले घरी. आता थोड्या वेळ मी पण झोपते, हे पण झोपले ते. हे तर दुपारचं म्हणलं तरी असं पांघरून घेऊन झोपतात बघा. म्हणला त्याशिवाय झोपच लागत नाही पांघरून नाही घेतल्यावर. झोपले ते तर चला आता मी पण झोपणारच आहे. लय आज मुंग्या चावल्या ते. खुरपायला काय वाटलं नाही, एकटे असलं तरी पण खुरपायचं होतं, उरागतं पटपट. खुरपायला काय एवढं असं कंटाळा पण नाही आला. पण काय झालं ना, बांध खुरपल्यामुळे लय मुंग्या निघल्या बस सगळं. ते गवत काढलं की त्याच्या खाली मुंग्या निघायच्या. अगं हात पण कसं झाले देतं, लय हाताला पण चावले देतं का, गांदे आल्या ते हाताला पायाला लय चावल्यात येतं मुंग्या. बऱ्याच सगळीकडे मुंग्या चावल्यात, त्याच्यामुळे लय कंटाळा आला. नाही तर मी घरी नसते आले आता, पण मुंग्याच लय चावल्यात येतं. लय आग व्हायला लागली हाताची पायाची. मुंग्या चावल्या उन्हाची लय आग होती हात पायाची.
तर चला आता थोडा वेळ आराम करते आणि नंतर मग 4-5 वाजता जाणार आहे मग रानात. तर चला. कसं काय आबाळ आले माग, लय आबाळ आले. मी आली मला वाटतं 4:30 वाजता खुरपायला आणि बघा मग आल्याच्या नंतर ना परत 1-2 ती वापा झाला दुसरा नंतर ना. आणि आता ह्या वाप्याला लागली. मुलं आले ते इथं शाळेतून आणि ते बसले, त्यांनी आणली शाळेतून घरी. तिथं बसली ती बिस्किट खात बांधाला. हे आलाय खुरप घेऊन खुरपायला आणि खरंच खुरापतोय का पाय बसवतोय खुरप्याला. आणि काय 1-2-3-4 वापर राहिले तर इथं 4 वापा म्हणजे मी डायरेक्ट ही जी पाईप आहेत का त्या पाईपाचा एक वापा धरती, त्यात 2 वाप येतं पण मी डायरेक्ट एक धरती. नाही तर मग तसं जमाना गेलं तर बरंच राहिले अजून खुरपायचं, लय खुरपायला. आणि आता कधी उरकतंय काय माहिती खुरपायचं. तर आज नाही उरकणार, तर डायरेक्ट गेलं उद्याच्या लावच. तर चला आता किती होतंय ती बघते खुरपायचं. तरी पण इथं मुलं बसलेत इथं. तर बघा आत्ता 6 वाजलेले आहेत आणि माझं निम्म खुरपान झालेलं आहे. तिथून त्या बांधापासून असं इथपर्यंत आणि तेवढं राहिलंय, निम्म राहिलंय आणि निम्म झालं. सकाळी तर एकच वापा खुरपायचा झाला होता कारण ऊन पण खूप होता आणि मुंग्या तर खूप चावले, त्याच्यामुळे काय एवढं उरकलं नाही. आणि मग उन्हाचं जाऊन झोपले घरी. त्याच्यावर 4:30 वाजता आले खुरपायला. मग आता मुलं आली, मुलांना जरा नादवत खुरपलं पटपट. मुलं काय एवढं खुरपतात का, पण जरा त्यांच्याबरोबर बोलत ही पटपट उरकतं. कारण एकटं असल्यावर कसं काम करू वाटत नाही. आणि हे जरा करते 2 जण भांडणं कालवा, तसंच त्यांच्याबरोबर पण भांडणं करत त्यांची भांडणं आवरत पटपट उरकलं. इकडं बघ सगळ्याकडे काँग्रेसन हे सगळं असं लय मोठं गवत झालंय. बघा इकडं पण त्या बांधाला तो मोठा बांध. आता त्यांनी पंपाचं औषध भरून ठेवलंय पण त्यांना काय काम आणि टायमिंगच भेटत नाही अजिबात औषध माराय बांधांनी. कारण बांधलंयच गवतांनी फुल भरल्यात इथं सगळं. कधी मारतात काय माहिती औषधं. पण मी सकाळी तो बांध काढला तर ती लागलं खवळायला. ती म्हणलं कशाला बांधाचं गवत काढत बसली, उशीर व्हायला, नाही तर सगळं पटपट खुरपात झालं असतं. मग मी आता तेवढाच बांध खुरपला. आता ही काही बांध नाही काढणार, काढत बसणार. ते म्हणले मी सगळ्या बांधाला औषध मारतो. काय लागलं काय करू, ती माती गेली की त्यात. शाळेत ना आल्या तर स्कूल मधून आले, त्यांनी सोडले घरी आणून. आणि 2 जण हाय सगळ्यांना गावात उपता यायचं. हा सगळी येते गावात उपटायला. नक्की 2 तरी येत्यान. हा कोणी नाही येणार तुझं गावात उपटायला. तुझं म्हणतो या नको, आपले काय शापूची भाजी बी नाही न्यायला आले त्यांना. ती काय गवत उपटून नेतील का. शापूची भाजी नेली येत्यान. हा ना. असं खुरपं दाखव आपण, फोटो काढू असं ह्या साईडला मग शापू. हा हा करा, असं करा. काढलं फोटो. तर चला, ए चप्पल कुठे आपली. ते खुरपा येणार त्यांना शापू भेटणार. शापूची भाजी. ए चप्पल कुठे पिलो. तर चला आता जातो आम्ही घरी. निम्म झाले, निम्म मला होते आता उद्या एकटीला. आज आता मुलं आल्यामुळे तरी पटपट जरा काम करू वाटलं. एकटा असल्यावर करू वाटत नाही. उन्हाचं मुंग्या बी लय चावल्या. त्याच्यामध्ये ते बांध नव्हता खुरपायला पाहिजे, त्यांनी औषध मारायचं होतं. पण मी बसली बांध खुरपत. बघा कसा मस्त स्वच्छ असा बांध केलाय खुरपून. त्याच्यामुळे उशीर झाला. आता इकडे बघा 3 वाप दिसतात. ते ही मी कसं वापा धरल्यात माहितीये का. ही ड्रीप ज्या हात आली का त्या ड्रीपच्या मध्ये एवढं मोठ्याच्या मोठं आहे. ते सगळं एक आका डायरेक्ट वापा धरलेला आहे मी. आता इकडचं झालंय बघा, तिकडं झालेलं वेगळं दिसतं, इकडचं वेगळं दिसतंय. 3 राहिलेत इथं आणि 3 झालेत इथं आज. म्हणजे निम्म झालंय, निम्म होतंय. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल सगळ्याला धन्यवाद. असा सपोर्ट राहू द्या, असाच आशीर्वाद राहू द्या. माझ्या चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल प्रेस करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यावरती लगेच पडेल. तर चला, बाय बाय सगळ्यांना. भेटू अशाच एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये.